पण स्क्रीनवर बघतोय आता काही वेळापूर्वी जमला होता आणि पोलीस त्या जबावाची समजूत काढत होते। जोरदार घोषणाबाजी देखील केलेली जात होती। मोर्चानंतर संध्याकाळी नागपुरात हे दोन्ही गट आमने सामने आलेले होते आणि जोरदार घोषणाबाजी होत होती। औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात एक प्रतिकात्मक कबर देखील जाळण्यात आलेली होती हिंदुत्ववादी संघटनांकडून आणि त्यानंतर संध्याकाळी दोन गट आमने सामने आले। दोन्ही गटांच्या मध्ये पोलीस देखील होते। जोरदार घोषणाबाजी देखील केली जात होती आणि त्यानंतरच दगडफेकीला अचानक सुरुवात झाली। तुफान दगडफेक झाली। त्यानंतर या दगडफेकीचं पर्यवसन जाळपोळीत देखील झालेलं आहे आणि दोन जेसीबी जाळण्यात आलेत, काही वाहनं जाळण्यात आली आहेत आणि आता ज्यांनी दगडफेक केली, ज्या भागातून केली, तिथे आता पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि काही संशयितांना ताब्यात घेण्याचं काम पोलीस आता करतायत। काही इमारतींच्या वरून सुद्धा दगडफेक करण्यात आलेली होती। त्याच इमारतींवर पोलीस पोहोचलेले आहेत आणि जिथून जिथून ही दगडफेक झाली तिथे तिथे पोलिसांच्या वेगवेगळ्या सर्च टीम्स पोहोचलेल्या आहेत आणि संशयितांना ताब्यात घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे।